पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। याला विचारलं होतं तर त्यांना घाम फुटला होता। त्यांनी जर हे आमचं काम नाही केलं असतं तर शिवसैनिकांनी केलं। अगदी अटलजींचा त्यावेळेस जे काही वाक्य आहे अडवाणजींचं आहे मी त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अस्मितेचं एक ते प्रतीक आहे। आणि राष्ट्रपतींना मी जे काही आमंत्रण दिलं ते राजकारण म्हणून नाही, कुरघोडी करण्यासाठी नाही, तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही। अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या पण होतो, पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची की सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश। आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते ते तसे होते। सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मोगलांनी, त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली, पुनर्निर्माण केलं। दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचं निधन झालं, पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादांना बोलवलं, कारण ती केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा होती। तशीच याही वेळेला ही प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी। मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले, म्हणजे त्यांना सुद्धा बोलवले, ठीक आहे, असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काय अर्थ नाहीये। आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो की राष्ट्रपती महोदय आपण या, आपल्या हातनं आम्ही काळराम मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो। आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असणार नाही, आपल्या एकटीचा फोटो येईल। आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असायलाच पाहिजे, पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल। आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे। पंतप्रधान खूप काही बोलले, घराणेशाहीवरती पण बोलले, आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले। आज मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची, गद्दारांची घराणेशाही। मी माननीय पंतप्रधानांना सांगतो की उगाच घराण्यावरती बोलू नका। तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू। आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं, जो घरंदाजच नाहीये तो काय घराणेशाहीवरती बोलणार। आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये, म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली, हो मी सरळ म्हणतोय, ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली। प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है। अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहात ते मी बघायला आलेलो आहे। आणि ही घराणेशाही गद्दारी केवळ लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा गाडावी लागेल। महापालिका कधी होतील घाबरत आहेत। आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे। 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला, आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहितीये, पण तूर्त आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं, कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवार दिली, ती चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे। म्हणून
मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत, तुमचं ऑफिस इकडेच आहे, आपण बरोबर आहे, ऑफिस सुद्धा सोबत आहे, काँग्रेस सुद्धा सोबत आहे, सगळेच सोबत आहे, आरपीआय पण आहे, वंचित आहेत, सगळेच आहेत. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या संक्रांत आहे. संक्रांतीला काय म्हणतो आपण, तिळगुळ घ्या. ते कालपासून तिळगुळाचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे. कालपासून सुरू झाले. पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे. कारण मी मगाशी बोललो वाटतं की यांना निवडणुकीला महाराष्ट्र लागतो, व्यवसायाला गुजरात लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताकद आता आपल्याला दाखवायची. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशीच एकजूट ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.